आज मी गप्पा मारणार आहे एका आम आदमीशी आणि ते सुद्धा त्याच्या घरात बसून। बरं, हे घर त्याचं स्वतःचं नाही, त्याला सरकारनं दिलेलं। याचं कारण ही आम आदमी आहे, एका छोट्या राज्याची मुख्यमंत्री। बरं, तिथे ती व्यक्ती राहते का? तर मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या घरामध्ये ती व्यक्ती राहत नाही, तर स्वतःच्या घरामध्ये राहते। रस्त्यावर त्याच्या राज्यात ही व्यक्ती सहज कुठेही दिसते, अगदी साध्या रेस्टॉरंटमध्ये जेवायलाही जाताना दिसते, कुणाच्याही खांद्यावर पटकन हात टाकून गप्पाही मारू शकते। IIT सारख्या अत्यंत प्रख्यात अशा संस्थेतनं इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली व्यक्ती आहे। ही आम आदमी म्हणजे, थांबा, तुमचा अंदाज चुकलाय। ही आम आदमी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर। आज आपण गप्पा मारणार आहोत मनोहर पर्रीकरांची आणि जाणून घेणार आहोत त्या आम आदमीच्या काही खास बाबी। तर स्वागत करूया गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं। सर, आपलं स्वागत। छोटी राज्य आपल्याकडे बरीच आहेत, उदाहरणार्थ गोवा आहे, दिल्ली आहे, पण या दोन राज्यांमध्ये फरक काय असं वाटतं आपल्याला? दिल्ली गोव्यामध्ये मी कंपॅरिझन नाही करणार। पॉप्युलेशनमध्ये गेलं तर गोवा हे जवळजवळ साधारण 10% दिल्लीच्या, 10 पॉप्युलेशन वाईज 8% दिल्लीच्या। त्यामुळे पॉप्युलेशनमध्ये तुम्ही काय, आकाराने जवळपास दिल्ली एवढं किंवा थोडंसं छोटं असेल, पण लहान राज्य ही तशी ॲडमिनिस्टर करायला सोपी, चांगली, पण मला वाटतं गोवा हे जरा जास्तच लहान आहे। लहान राज्य ॲडमिनिस्टर करायला सोपी, चांगली असं असलं तरी दोन्हीकडचं राजकारण वेगळं असतं। त्या अनुषंगाने माझा प्रश्न होता सर, की दिल्लीतलं आत्ताचं राजकारण, माझ्या प्रश्नाचा रोख आणि तुम्हाला नक्की कळलेला आहे, पण मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला भाग पाडणार आहे की दिल्लीतलं राजकारण फार वेगळं घडतंय, म्हणून मी तुम्हाला विचारतोय। कारण दोन्हीकडे समान मुख्यमंत्री मला दिसत आहेत। तुम्ही IIT, केजरीवालही IITचे, तुम्ही सरकारी घराचा वापर हा ऑफिस म्हणून करताय, तुम्ही साध्या गाडीनेही अनेकदा फिरता, अनेकदा मी तुम्हाला अनेकदा चप्पलवर फिरताना बघितलं की मला तुम्हाला बूट घातलेलं मी पाहिलंच नाही इतक्या वर्षात। अत्यंत साधेपणा होता, पण कधीही त्या साधेपणाची तुम्ही प्रसिद्धी केलेली नाही। दोन गोष्टी आहे, मी केजरीवालांच्या सगळ्या स्टेटमेंटशी सहमत नाही। साधेपणा आणि आवश्यक तेवढी सरकारी सुविधा, तुम्ही मुख्यमंत्री कशाला? लोकांच्या भल्याकरता, लोकांचे कामं करण्यासाठी अनेक सुविधा तुम्हाला लागू शकतात। उदाहरण ऑफिस लागू शकतं, उदाहरण तुम्हाला काही स्टाफ लागू शकतो, उदाहरण तुम्हाला ड्रायव्हर, तुम्ही चालवणार का गाडी? मला गाडी चालवता येते, मी स्वतः गाडी माझी चालवतो। वैयक्तिक कामाकरता जात असताना मी पर्सनल गाडीमध्ये जातो आणि मी स्वतः चालवूनही जातो। पण मी तुम्हाला सांगतो अधूनमधून मी वैयक्तिक कामाला सुद्धा ड्रायव्हरचा वापर करतो। याचं कारण माझ्या लक्षात असं आलं की तुम्ही काही स्विच ऑन स्विच ऑफ करून मुख्यमंत्री असू शकत नाही। ठीक आहे, मी समजा माझ्या घरच्या कामाकरता गेलो, देवाला गेलो होतो परवा मुलाच्या लग्नासाठी, मी वैयक्तिक गाडीने गेलो, पण मीच गाडी चालवली नाही। याचं कारण सांगतो तुम्हाला, कारण माझ्या डोक्यामध्ये 100 विषय होते, कुठे फायनान्शियल विषय होते, कुठे आणखी काय लढाई। कारण मुख्यमंत्री आज 24 तास असतो, मंत्री आज 24 तास ड्युटीवर असतो। काही लोकांना ते लक्षात येत नाही, म्हणजे आपल्या काही कोर्टांनाही लक्षात येत नाही, त्याने ऑफ ड्युटी ऑन ड्युटी वगैरे असला काहीतरी कॉन्सेप्ट म्हणलेला आहे। चीफ मिनिस्टर इज ऑन ड्युटी फॉर 24 hours। तो स्वतःच्या वैयक्तिक कामाला सुद्धा गेलेला असेल तरीसुद्धा तो ऑन ड्युटी असतो। दोन गोष्टी असतात, तुम्ही ऑन ड्युटी असल्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला फोन येत असतात। फोन आला मध्ये तर तुम्ही गाडी चालवायचं सोडून फोन घेणार का? आणि जर तुम्ही फोन नाही घेतला तर राज्याचं नुकसान होऊ शकतं, कारण तो फोन महत्त्वाचा असू शकतो। त्यामुळे कधीकधी मला वाटतं सुविधा जोपर्यंत त्या तुम्ही लोकांच्या फायद्याकरता घेत आहात, तुमचं एफिशियन्सी आणि तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी एन्हान्स करण्याकरता यू आर ॲक्च्युअली गिविंग लेस टू द पीपल, म्हणजे लोकांना तुम्ही कमी देत असता। बरोबर। आता दुसरं उदाहरण सांगतो, मला प्लॅनिंग कमिशनच्या मीटिंगला जायचं आहे गोव्यासाठी, मी ट्रेनमध्ये जाऊ की विमानात जाऊ? वेळ वाचण्याकरता विमान जायला पाहिजे, विमानात जायला पाहिजे। पण जनतेचा पैसा म्हणून जर मी ट्रेनमध्ये जायला लागला तर ती सगळा नौटंकी होईल, तो शो होईल, ते रिॲलिटी नाही होणार। पण दुसरा फरक सांगतो, मी विमानामध्ये जात असताना मी इकॉनॉमी क्लासमध्ये जातो। तुम्ही कायम इकॉनॉमी क्लासने नाही, मला म्हणजे फ्री पॉईंट्स असल्यामुळे
किंवा अनेकदा पायलट किंवा अनेकदा एअरलाईन्स मला अपग्रेड करतात, पण मी घेत नाही. त्याचं कारण वेगळं आहे. पण मी इकॉनॉमीमध्ये बसून जातो. इकॉनॉमीमध्ये गेल्यामुळे सरकारचा पैसा वाचतो, मिनिमम पैसे पण मॅक्सिमम बेनिफिट. कारण मुंबईला दिल्लीला मी 2 तासात पोचतो. सर, पण तुम्हाला छानचुकीची आवड नाही असं म्हणायचं का? छानचुकी वाईट आहे असं नाही, मी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे अननेसेसरली एक्स्ट्रावांजा, ज्याला आपण मजा करणं म्हणतो, हे तसं माझ्या नॉर्मल मूडमध्ये वेस्टेज करणं मला मुख्यमंत्री असं म्हणतोय की, आणि ते सुद्धा 9 वर्ष आता नुकतंच चालू झालं आणि तो म्हणतो की मजा करण्याला माझा मजा करण्याला विरोध नाही. मी सुद्धा केलेलं आहे. मी IITचा स्टुडंट आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा एन्जॉय करणं, पार्ट्या करणं वगैरे सगळं आम्ही केलेलं आहे. पण ते माझ्या वैयक्तिक खर्चावर. फरक त्यातला महत्त्वाचा आहे की मला जर आज काही करायचं असेल, समजा मजा करायची असेल, कुठे पार्टी करायची असेल, तर मी माझं क्रेडिट कार्ड वापरतो. मी सरकारने दिलेले मला प्रोटोकॉलचा फुल हे आहे, ऑथॉरिटी आहे. मी कोणालाही जेवणाला बोलू शकतो. पण जर मी सरकारी कामाकरता जे कोणाला जेवणाला बोलवलं असेल तर मी प्रोटोकॉल क्लेम करणार. सर कधी याच्याबद्दल बोलला नाही, माध्यमांकडे बोलला नाही. आणखी एक महत्त्वाचं सांगतो उदाहरण. गोव्यामध्ये आल्यानंतर अनेक पार्ट्या असतात. या पार्ट्यामध्ये दारू थोडीशी दिली आहे. गोवा म्हटल्यानंतर तुम्ही काय बियर किंवा काय देणार नाही असं होत नाही. लोकांची अपेक्षा असते अनेकदा. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, एनिथिंग विच आय सर्व द लिकर इज ऑन माय अकाउंट, नॉट ऑन गव्हर्नमेंट अकाउंट. स्वतःच्या खर्चाने देता. मी जर लिकर मी नाही म्हणतो बहुतेक करून, पण द्यावी लागली. काही पोझिशन्स आहे. आता फॉरेन डेलिगेशन आलं तर तुम्ही त्यांना काय सगळे धडे शिकवत राहणार अल्कोहोलिझमचे आणि याचे. त्यांना काहीतरी थोडीशी सवकर, ते काय जास्त घेत नाहीत, 1 किंवा 2 पेग घेतात. पण दॅट लिकर विल बी पेड बाय मी इफ इट इज माय पार्टी, म्हणजे चीफ मिनिस्टर्स पार्टी. सरकारला खर्च करावा लागणार नाही. पण या सगळ्याची तुम्ही कुठे कधी जाहिरात करत नाही. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे प्रिन्सिपल नंबर 1 की जी गोष्ट तुम्ही कन्व्हिक्शनने करता, म्हणजे तुम्हाला आतून बरोबर वाटते म्हणून कर. मग मी त्याकरता मला कॉन्फिडन्स आहे. त्याकरता मला कुठेही गिल्टी फिलिंग नाही आहे. जेव्हा तुम्ही ती स्वतःच्या फ्रॉम युअर हार्ट और फ्रॉम युअर बिलीफ तुम्ही जेव्हा करता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नसते. एक. आणि दुसरं मी सांगतो, सगळ्यात चांगली ॲडव्हर्टाईज, मे बी इट टेक्स लॉंगर टाईम, इज युअर बिहेवियर. माझी ॲडव्हर्टाईज मी कधीच केलेली नाही, पण संबंध देशभर लोकांना माहीत आहे. याचं कारण असं आहे की लोकांनी अनुभव घेतलेला आहे. अनुभव हा सगळ्यात चांगला असतो. तुम्हाला आग गरम आहे म्हणून सांगायची गरज नाही. तुम्ही एकदा हात जवळ नेल्यानंतर, हात भाजायला लागल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे. बर्फ थंड आहे म्हणून सांगायची गरज नसते एकदा हात लावल्यानंतर. तसंच अनुभवने एकदा जो येतो अनुभव, तो अनुभव मला वाटतं लोकांना. मगाशी आपण छोट्या राज्यांबद्दल बोलत होतो. छोट्या राज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन, तिथे आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळलो. पुन्हा त्या मुद्द्याकडे येऊया. छोटी राज्य ॲडमिनिस्टर करायला सोपी असतात, त्यांना सुशासन प्रशासन चांगलं होतं, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची धारणा आहे. परंतु आपले सहयोगी पक्ष, विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची धारणा यापेक्षा वेगळी आहे. या विरोधाबद्दल काय म्हणाल? नाही, धारणा वेगळी असू शकते. शिवसेनेची धारणा आहे म्हणून त्यांना याचं कारण असं वाटत असेल की विदर्भ आणि महाराष्ट्राचा भाग मराठी 2 असू नये. पण एखाद्याला असं वाटू शकतं की जितकी जास्त मराठी बोलणारी राज्य आहेत तेवढं चांगलं, असंही दिसू शकतं. दीज आर व्हेरी स्मॉल थिंग्स. पण मी एक गोष्ट सांगतो की साधारणपणे छत्तीसगडच्या आकाराची राज्य, 2 कोटी 3 कोटी पॉप्युलेशनची राज्य, जास्त लहान नव्हे, ही राज्य ॲडमिनिस्टर करायला चांगली असते. हे जरी खाण उद्योग बंद पडला असला तरी तुमच्या GDPवर तसा फार परिणाम झालेला दिसत नाही आहे. गोव्यामध्ये काही गुंडगिरी किंवा हे आलं होतं, पण अशी म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये असलेली माफिया राज्य आलं नव्हतं अजून. आणि गोव्याचे खाण हे उद्योग हे जरी पॉवरफुल असले तरी मला असं नाही वाटत की ते गोव्याचे मुख्यमंत्री ठरवत होते. दे वेअर इन्फ्लुएन्सिंग सम एरियाज ऑब्व्हियसली. 0 इन्फ्लुएन्स कसं असणार, पण असं काही गोव्याचा मुख्यमंत्री यांनी ठरवला असं नाही. आर्थिक स्ट्रॉंग असल्यामुळे तशी अनेकदा रूमर्स असायच्या. माझं स्वतःचं मत असं आहे की त्यांचं इंटरफिअरन्स राजकारणामध्ये स्वतःच्या व्यवसायामध्ये बेनिफिट करायला प्रीत को जे काय असेल देणं घेणं ह्याच्यामध्ये झाला असेल, पण गोव्याची पॉलिटिकल दिशा ठरवण्यात खूप मोठा रोल होता. आता हा व्यवसाय बंद पडल्यानंतर बेरोजगारीचं एक संकट आहे आणि त्यापेक्षा सुद्धा उत्पन्नाचं एक संकट निर्माण झालं आहे. नाही, GDPचा तुम्ही विचारला मगाशी प्रश्न, GDPवर इम्पॅक्ट झाला नाही, कारण आम्ही काही दुसऱ्या अन्य क्षेत्रामध्ये जबरदस्त काय केलं नेमकं?
राज्याचं इन्कम आणि खर्च आणि त्याची तूट याच्यावरच सांगतो तुम्हाला. तुटीच्या संदर्भात दोन बाजूला मी म्हणजे तुम्ही एक रुपी सेव्ड इज रुपी गेन. बरोबर. सो मी इकडे खर्च कमी केले. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक जायका म्हणून प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 350 कोटीचे 340 काहीतरी कोटीचे ऑर्डर्स या देणे होत्या, दिल्या नव्हत्या. आणि मला माहीत होतं की याच्यामध्ये 15% किकबॅक आहे. मी मुख्यमंत्री आल्यानंतर मी त्या सप्लायर्सना बोलून सांगितलं, तुम्ही जर हा म्हणजे प्रोसिजर वगैरे फॉलो करू ना. मी मध्ये बोलतो याचा अर्थ की मी त्याला डायरेक्ट बोलवलं असं नाही. प्रोसिजरमध्ये आल्यानंतर नेगोशिएशन करा म्हणून डिसिजन झाल्यानंतर नेगोशिएशन करण्याकरता त्यांना बोलवलं, सगळ्यासमोरच बोलवलं. आणि त्यांना सांगितलं, तुम्ही मला माहीत आहे तुम्ही एवढे किकबॅक देणार होता, एवढे पैसे कमी करता का L1ला. पण ते मान्य केलं. 40 कोटी नाही, मी कुठे कोणालाही इंटरफेअर करायला. गव्हर्नमेंट या डिसिजनमध्ये मी पक्षाच्या असेल किंवा माझ्या नात्यामध्ये कोणालाही इंटरफेअर करायला कधीही दिलेलं नाही आणि कधीही देणार नाही. याची किंमत मोजावी लागू शकते आपल्याला. मला मोजावी लागलेली नाही अजूनपर्यंत. दॅट मे बी माय लक. बट मी सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे आता मला त्रास होत नाही. सुरुवातीला व्हायचा. आता सुरुवातीला एक 4-5दा मी हाकलून लावलेले आहे. या टर्ममध्ये मला कोणी म्हणजे मुलाला भरपूर त्रास दिला, तुला पार्टनर येऊ, तुला आणखी काय करू. त्याने सांगितलं मी वडिलांच्या पॉलिटिकल याच्यामध्ये जात नाही. तुम्हाला जर जास्तच पाहिजे असेल मी त्यांना अपॉइंटमेंट द्यायला सांगतो. आय विल नॉट गो बियॉन्ड दॅट अँड दॅट टू यू विल हॅव टू गो डायरेक्टली. आय विल जस्ट टेल इज सेक्रेटरी टू गिव्ह अ अपॉइंटमेंट टू यू. एवढं एक 8 दिवस 15 दिवस महिनाभर सांगितल्यानंतर एक 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 करून गळाले. आणि आता कोण त्यांना त्रास देत नाही. कारण माझी कुठलीही फॅमिली कधी पहिल्या दिवशीपासून मी तो रूल टाकल्यामुळे सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर कधी म्हणजे इन्कम एकीकडे वाढवलं आणि दुसरीकडे खर्च खूप मोठ्या प्रमाणावर कमी केलेत. दोन्ही बाजूला इन्कम म्हणजे लिकेज बंद केल्या, काही इनोव्हेटिव्ह मेथडनी पैसे कलेक्ट केले. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो की काही जागेवर चोऱ्या व्हायच्या. या साधं गोष्ट सांगतो, सनबर्न सारखी फेस्टिवल 3 वर्षापूर्वी जेव्हा व्हायची तेव्हा राज्याचं उत्पन्न त्याच्यातनं 1 कोटी यायचं. यंदा जेव्हा ती फेस्टिवल झाली राज्याला 8-10 कोटी मिळाले. मग एक साधं बारीक उदाहरण. दुसरं तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगतो की मायनिंगमध्ये आता मायनिंग बंद आहेत. मायनिंगकडनं रॉयल्टी बंद झाली, 1,500 कोटी वर्षाला बंद झाली. मायनिंग याच्यामध्ये जे काही पैसे या दिवसात आले त्याचा हिशोब केला तर तुम्हाला लक्षात आलं की 900 कोटी आले. आता कोण म्हणेल ते चोरी कोणी रॉयल्टीची केली, ते पैसे तुम्ही का आणले नाही. त्याची कारणं अनेक आहेत. ती कुणी केली चोरी, कुणी पे केलेलं नाही, हे सगळं एस्टॅब्लिश झाल्याशिवाय तुम्हाला ते पैसे वसूल करता येत नाही. कारण तुम्हाला त्या पैशामध्ये शोकॉज नोटीस इश्यू करायला लागते. तो माणूस कोर्टमध्ये जाणार. इट्स अ लॉंग प्रोसेस. रिकव्हरी इज अ लॉंग प्रोसेस. लॉट ऑफ पीपल डोंट रिअलाइज. पण मी व्हॉलंटरी कॉम्प्लायन्स करून घेतलं काही गोष्टींचं आणि लोकांनी केलं. हो. लीज फॉर एक्झाम्पल, लीज गेले 25 वर्ष फुकट चालत होत्या. 450 कोटी आम्ही जमा केलेले आहे लीजमधनं. ठिकठिकाणी डंप टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जो टाकाऊ माती काढून जे जमा केलं त्याला डंप म्हणतात. हे डंप ज्या शेतामध्ये किंवा ऑर्चिड जमिनीमध्ये टाकले, कायद्याप्रमाणे ती जमीन त्याचं कन्व्हर्शन केलं पाहिजे. म्हणजे त्याचा वापर बदलला पाहिजे. कारण तो वापर कसा असतो, शेताला असतो. तुम्ही तो आता माईन टाकण्याकरता केला. ते वापर बदलण्याकरता आम्ही जवळजवळ 400 कोटी रुपये कलेक्ट केले. गोव्यातील मुलांना बाहेर म्हणजे फॉरेनमध्ये जायला आणि देशामध्ये सुद्धा हायर एज्युकेशन घ्यायला इंटरेस्ट फ्री लोन देतं. सरकार देतं. आणि दरवर्षी आम्ही जवळजवळ 1,500-2 हजार मुलांना 20-22 कोटी गेले 10-12 वर्ष हे देतो. प्रत्येक 11वीच्या मुलाला लॅपटॉप मिळतो, 5वीच्या मुलाला टॅब मिळतो. मग तुमच्या गोवा स्कॉलर स्कीम आहे, याच्या अंतर्गत 20 मुलं दरवर्षी ही त्यांना स्कॉलरशिप मिळते शिक्षणाकरता. काही कंडिशन्स नाही. अनेक योजना आहे. शिक्षण असेल, अन्य याच्यामध्ये योजना असतील. ह्या सगळ्या योजना आम्ही पार पाडलेल्या आहे. मुलगी 18 वर्षाची झाली की तिला 1 लाख रुपये मिळतात. आणि तिला कास्ट, रिलिजन, इन्कम ग्रुप काही नाही. त्याचा खूप गाजावाजा झाला होता. ती खूप अनेक राज्यांनी त्याचा, भाजप प्रणित राज्यांमध्ये त्याचा. नाही, पण या पद्धतीची नाही आहे. त्यांच्याकडे कसं आहे, जन्म आला की 10,000 किंवा 5,000 ठेवतात आणि मग ती 18 वर्ष झाल्यानंतर 1 लाख होणार. कारण त्यावेळी 1 लाखची किंमत 5,000 झालेली असते. आम्ही आज देतो. म्हणजे आज मुलगी 18 वर्षाची झाली तर तिने ॲप्लिकेशन केलं की 3 महिन्यात तिला
लाखभर रुपये डेपॉझिट होतात तिच्या अकाउंटवर, ती एज्युकेशनला वापरू शकते. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर अशा नावाची स्कीम सरकारने आणली, ती तुम्ही दशकभर आधी केली होती. 2002मध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजना जी केली, ती योजना आम्ही कॅश ट्रान्सफर, त्यावेळी ECS ट्रान्सफरवर व्हायची, ऑटोमॅटिक अकाउंटमध्ये जायचे पैसे, कधी लोकांना रांका लावायला लागल्या नाही. पहिला फक्त आम्ही प्रोग्राम करायला पाहिजे म्हणून चेक द्यायचो, फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आफ्टरवर्ड्स गेली आता 12 वर्षे चालू आहे, 11 वर्षे योजना चालू आहे, सगळ्या लोकांना कॉम्प्युटर याच्यातनं इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरनं पैसे जातात. कुठलीच गोवा सरकारच्या सगळ्या 100% पेमेंट ECS ट्रान्सफर आहे. कुठेही कॅश ट्रान्झॅक्शन, कुठेही कॅश ट्रान्झॅक्शन नाही आणि इनडायरेक्ट सबसिडी नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी द्या, मी तुम्हाला ट्युशन फी देतो असं नाही, तुम्ही ट्युशन फी फुल भरा. तुम्हाला पाहिजे तर इकडे जे काय ॲप्लिकेशन आहे तुम्ही ॲप्लिकेशन करा, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही जाऊन तिकडे भरा पैसे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाबद्दल अलीकडे बरंच बोललात आणि त्याकरता सत्ता जनतेच्या ताब्यात हवी म्हणून मोहल्ला कमिट्यांनी निर्णय घेतले पाहिजेत, मोहल्ला कमिट्यांना निधी दिला गेला पाहिजे. एक प्रकारे पॅरलल प्रशासनाची सुरुवात झालेली दिसते काही ठिकाणी. काही ठिकाणी त्याचा अतिशय जोरकसपणे प्रचार करताना डेमोक्रेसी 2 प्रकारची असते. डेमोक्रेसी डायरेक्ट डेमोक्रेसी असते आणि इनडायरेक्ट असते. आपण इनडायरेक्ट स्वीकारलेली आहे. डायरेक्ट डेमोक्रेसी लहान राज्यामध्ये किंवा लहान जागेवर चांगली असते, पण जेव्हा संख्या प्रचंड होते तेव्हा डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणूनच रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपल्याकडे अरेंज केलेली आहे. मोहल्ला सभामध्ये तुम्ही कसा कंट्रोल करणार की त्याच मोहल्ल्याचे लोक आले म्हणून, बाहेरचे लोक आले. गोव्यामध्ये हा प्रकार गेल्या 4-5 वर्षापूर्वी सुरू आला. ग्रामसभांना प्रचंड उठाव आला, NGOजने बोंबाबोंब करून ग्रामसभा करून मोठा हे केला. तुम्हाला सांगतो बहुतेक ग्रामसभामध्ये एकामेकावर खुर्च्या मारण्यात शेवटी परिस्थिती आली. म्हणजे मोहल्ला सभामध्ये जेव्हा तुमचं आर्ग्युमेंट संपतं तेव्हा एखादा माणूस खुर्ची घेऊन तुमच्यावर अटॅकही करू शकतो आणि मग तिकडे पोलिसला इंटरफिअरन्स करा. हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या गोष्टीच्या वाईट गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. दुसरं, तुम्हाला कशाला निवडून दिलं मग? दर खेपेला मोहल्ला सभानेच निर्णय घ्यावा आणि कळवावा. म्हणजे एक प्रकारे मोहल्ला कमिट्या हे विकेंद्रीकरणाचं साधन असू शकत नाही. मोहल्ला कमिट्या असायला पाहिजे. मोहल्ला कमिटी काही विषयावर, पॉलिसी मॅटरवर या चांगल्या ठरू शकतात. उदाहरण, तुमच्या गावामध्ये कशा प्रकारचा प्रोजेक्ट यावा की नाही या संदर्भात मला वाटतं थोडासा मोहल्ला कमिटी किंवा आम्ही ज्याला ग्रामसभा म्हणतो यांना अधिकार असले पाहिजे ठरवायचं. पण तुम्ही एकदा ठरवल्यानंतर मी अनेकदा बघितलं इकडे पंचायत देते, मग ग्रामसभा नाही म्हणते, मग थोड्या दिवसांनी ग्रामसभा हो म्हणते. म्हणजे बेसिकली कसं होतं माहिती आहे, यू कॅन ब्राईब पीपल, यू कॅन ब्राईब मेंबर्स ऑफ द मोहल्ला कमिटी. कोण जर पॉवरफुल असला आणि त्याला इकडे आता आमच्याकडे माईन्सचा उदाहरण एक माईन आहे, ही माईन त्यांना परमिशन घ्यायची असेल पंचायतकडनं, ते मोहल्ला कमिटी सगळ्यांना 1-1 लाख रुपये दिला आणि 300 लोक तिकडे आणले सभेत, तर झाला की तुमच्या अजून निर्णय. म्हणजे तुम्ही काय, म्हणजे कसली डेमोक्रेसी बोलताय? पैशाची डेमोक्रेसी काय? यांनी अजून बघितलेलं नाही. आम्हाला तुम्हाला ह्याच बघितलेलं नाही ह्याच्याबद्दलच एक बोलायचं आहे की हे फ्री देतो, ते अर्ध्या किमतीत देतो, याच्यामुळे राज्य दिवाळखोरीत काही वर्षांनी जातील असं नाही वाटत आहे तुम्हाला? पहिल्यांदा फ्री कधी देऊ नये. माझी आई मला नेहमी सांगायचं, फुकट खाणे पोट फुगे. म्हणजे फुकटचं खाणं हे नॉर्मली पोट त्याच्यामुळे फुगतं. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तत्व नसतं, स्ट्रेंथ नसते, कारण फुकट झाल्यानंतर त्याला किंमत उरत नाही मोठीशी. आता आपण हवा पोल्यूट करतो कारण इट इज फ्री, पाणी पोल्यूट करतो इट इज बिकॉज इट इज फ्री. जर धान्याचे 4 कणसुद्धा जमिनीवर पडले तर आम्ही वेचून काढून ते आतमध्ये ठेवतो. म्हणजे मी सांगायचा येतो इतका, ते जी गोष्ट फुकट असते त्याची किंमत बऱ्याचदा उरत नाही. पण गरीब माणसाला काहीतरी आर्थिक सपोर्ट, यू कांट पुट हिम बिफोर द फुल ब्लास्ट ऑफ द इन्फ्लेशन. संपूर्ण फेकून चालणार नाही. हां, कमीत कमी त्याच्या प्राथमिक आवश्यक असलेल्या गरजाबद्दल. आणि त्यामुळे ह्या गरजा कमी किमतीत, नॉमिनल किमतीत असाव्या. पण गरीबाचं डेफिनेशन काय? मी त्याचं डेफिनेशन सिम्पल केलं आहे. ज्या माणसाचं कन्झम्पशन पाण्याचं आणि ज्या माणसाचं कन्झम्पशन पाण्याचं 30 क्युबिक मीटर आहे पेक्षा कमी, आता 30, आम्ही इकडे 30 क्युबिक मीटर म्हणतो, ते TV वर तुमच्या मोठमोठ्या बातम्या येतात, 20,000 लिटर, 30 क्युबिक मीटर म्हणजे 30 लिटर, 30,000 लिटर.
ओके. गोव्यामध्ये 30 आम्ही क्युबिक मीटर म्हणजे 30,000 लिटर पाणी पेक्षा कमी कंझ्युम करणारा माणूस हा गरीब असा धरलेला आहे. 60 युनिटपेक्षा कमी कंझ्युम करणारा माणूस आम्ही हा गरीब धरलेला आहे. आणि आम्ही त्या 30 युनिटच्या खालच्या पाण्याला फक्त 2.5 रुपये पर युनिट लावतो. आणि 60 युनिट वीज जी आहे तिला 1 रुपये 20 पैसे प्रति युनिट लावतो. गेले 10 वर्ष फक्त 20 पैसे वाढलेलं आहे किंमत. आणि हे आम्ही इकॉनॉमिकली सस्टेन करून म्हणजे उत्पन्न वाढवून आणि खर्च कमी करून 10 वर्षापूर्वीच शक्य करून दाखवतो. आपण थोडंसं देशाच्या राजकारणाबद्दल आणि भारतीय जनता पक्षाबद्दल बोलूया. भारतीय जनता पक्ष एकीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभर लावून धरते. मग तो ज्या कोळसा घोटाळ्याचा आपण उल्लेख केलात, आदर्शचं महाराष्ट्रातलं प्रकरण असेल, कॉमनवेल्थ गेम्सचा घोटाळा असेल, एकीकडे या घोटाळ्याविरुद्ध आपण रान पेटवताना दिसत आहे, तर दुसरीकडे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप होते अशा येदियुरप्पांना पुन्हा आता पक्षात घेण्याची वेळ आलेली आहे, किंवा जवळपास घेतल्यासारखंच आहे. हा विरोधाभास निवडणुकीला 2014 साली समोर जाताना कसा फेस करणार? नाही, पहिल्यांदा मला असं वाटतं की एखाद्या माणसाने भ्रष्टाचार केला असेल तर ते जोपर्यंत त्याच्यावर पूर्ण प्रायमा फेशिया तरी प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्याला भ्रष्टाचारी असं म्हणणं, म्हणजे मी असं म्हणत नाही की येदियुरप्पांच्या बाबतीत ते स्पॉटलेस आहे वगैरे, पण त्यांच्याकडे ज्या पद्धतीने बोटं दाखवली जातात तशी स्थिती मला स्वतःला वाटत नाही. त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होता तो रेड्डी ब्रदर्सचा होता आणि रेड्डी ब्रदर्स आता तुरुंगात आहे. येदियुरप्पाच्या सगळ्या केसेस बाहेर पडलेल्या आहेत, काढा तुम्ही रेकॉर्ड बघा. पण थोडाफार त्यांच्या जबाबदारी व खाली झाल्यामुळे त्यांच्या अंगावरही त्याचे डाग पडलेले आहे, याच्याबद्दल मला डाऊट नाही. मी आय एम नॉट गिविंग हिम क्लीन चीट. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, ही गोष्ट लक्षात ठेवा. सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला जर करप्शनचा अंगाला माज चढू नये असं वाटत असेल ना, तर तुम्हाला कंटिन्युअसली तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे. इट्स अ इझी टू से, डिफिकल्ट टू ॲक्च्युअली इम्प्लिमेंट. जे गेले अनेक वर्ष तुम्ही करतात. मी ते करू शकलो कारण मी पहिल्यापासून माझा ॲक्शन प्लॅन क्लिअर होता. मला नाही वाटलं होतं मी कधी मुख्यमंत्री होईन, पण कधी जरी झालो, मंत्री झालो, काही झालो, तर मी काय करणार हे माझ्या डोक्यामध्ये ठाम ठरलेलं होतं. आणि ते ठाम ठरल्यामुळे मला कितीही लोकांनी प्रेशराईज केलं तरी मी कधीही ऐकून घेतलेलं नाही. माझ्या मनाला येतं तेच मी केलेलं आहे. ह्याचमुळे असं म्हटलं जातं की मनोहर पर्रीकरांचं जे कॅबिनेट आहे ते कॅबिनेट म्हणजे मनोहर पर्रीकरच आहेत. नंबर 1 वर मनोहर पर्रीकर, नंबर 2 वर मनोहर पर्रीकर, नंबर 3 वर सुद्धा मनोहर पर्रीकरच. सर्व महत्त्वाचे निर्णय हे आपल्यापाशी येऊन थांबतात आणि आपणच घेता? ॲब्सोल्युटली नाही. उलट माझ्या एवढं डेलिगेशन करणारा माणूस कोणच भेटणार नाही. प्रॉब्लेम बऱ्याचदा काय होतात की जेव्हा काही महत्त्वाचे निर्णय असतात आणि एखाद्या मंत्र्याला वाटतं की आता याच्यामध्ये जरा चीफ मिनिस्टरचा ओपिनियन घेऊया, कारण मला अनुभव आहे आणि मी एक गोष्ट सांगण्यात मला अभिमान आहे की मी नॅचरली बॉर्न ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ही सगळी दिल्लीत चाललेली आहे ती संपूर्ण नौटंकी असं वाटतं आपल्याला? मी नौटंकी शब्दाचा अर्थ मला माहीत नाही, पण मी कोकणीमध्ये त्याला एवढंच सांगेन की ते कालो म्हणून इकडे कोकणीत एक प्रकार असतात, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही ड्रेस वगैरे न चेंज करता वेगवेगळे भूमिका अदा करत असतात. तशी टाईपचं काहीतरी प्रकार चालू आहे. त्यांची चूक नाही, त्यांना अनुभव कसलाच नाही आहे. आम आदमी पक्षाबद्दल एक प्रश्न विचारत आहे की दिल्ली बाहेर त्यांना यश मिळेल, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, अशा ठिकाणी त्यांना यश मिळेल असं वाटतं आपल्याला? पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आप पार्टी का निर्माण झाली. अण्णा हजारेने त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे देशाचा तो प्रॉब्लेम बरोबर शोधला होता. करप्शनमुळे अनेक जागेवर रिसोर्सेस गेट लॉस्ट, गव्हर्नमेंट मनी गेट लॉस्ट, त्यामुळे करप्शन इज लाईक अ कॅन्सर हे त्यांनी बरोबर शोधलं होतं. त्यांचं उत्तर पूर्णपणे चुकलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. पण अण्णांनी त्यांना सपोर्ट नाही केला. नाही, मी आपचं म्हणत नाही, त्याच्यातनंच आपची हे आली ना. अण्णांनी जे लोकपाल म्हणजे जणू काय सगळ्या रामबाण उपाय असं जे सांगितलेलं ते अत्यंत चुकीचं आहे. उलट त्याच्यामुळे लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन येईल, कारण लोकपाल आल्यानंतरही काही होत नाही. लोकपाल शेवटी एक माणूस आहे, तोही करप्ट असू शकतो, हा वेगळा मुद्दा आहे. समजा तो क्लीन असला सुद्धा तर त्याला शेवटी सगळी यंत्रणा त्या करप्ट माणसांच्या थ्रूच चालवावी लागते. द स्किल इज टू गेट देम बॅक टू द ट्रॅक अँड मेक देम वर्क. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुम्ही सस्पेंड करत गेला, 50 केले, 100 केले, मग काय
ते 100 जागेवर कोण नवीन येणार? ते आणायला तुम्हाला अधिकार नाही आहे. तो सस्पेंड झालेला घरी बसतो आणि 50% पैसे घेतो. पण मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्या अण्णा हजारेच्या आंदोलनातनं आप पक्षाची सुई आली. दुर्दैवाने दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये थोडीशी कमी पडणं गॅप होती. आणि जेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध वातावरण झालं त्यावेळी दिल्लीमध्ये एक कणखर आणि क्लीन इमेज असलेला माणूस भारतीय जनता पक्ष पुढे ठेवण्यात थोडासा उशीर झाला. परवा या देशाचे पंतप्रधान असं म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून या देशासाठी घातक ठरतील. आपण या विधानाकडे कसं पाहता? ज्या पदावर ते आहेत त्या पदाचा मान राखून मी एवढंच सांगतो, त्यांचं वय झालेलं आहे आता. त्यांनी रिटायर पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. जेव्हा त्यांचा इन्सल्ट झाला, ते बिल असं फाडून टाकलं राहुल गांधींनी, त्यांच्या जागेवर दुसरा कोणी प्रधानमंत्री असता तर आल्याबरोबर रेजिग्नेशन घेऊन लेटर घेऊन राष्ट्रपतीकडे गेला असता. आय थिंक दॅट डे पदाची शान गेली. ही टोटली लॉस्ट. पदाची शान कशाला कर, माणसाची मी त्यांना रिस्पेक्ट द्यायचो पर्सनली आणि अजूनही देतो. काही बाबतीत त्यांची खरोखर हे चांगलं आहे. पण ते वैयक्तिक ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर ही हॅज अटरली फेल्ड. मे बी इज एज, मे बी गेव अवे टू स्कम्बल टू द प्रेशर्स ऑफ कोएलिशन बिटवीन राहुल अँड सोनिया. मी कोएलिशन बिटवीन DMK आणि काँग्रेस नाही म्हणत, पक्षामध्येच तिकडे कोएलिशनचा सध्या प्रश्न आहे अनेक, त्याच्यामध्ये त्यांचा बळी गेला एवढंच मी सांगू शकेन. 99ला आपल्या पक्षाबरोबर जेवढे घटक सदस्य होते तेवढे सगळे घटक सदस्य नरेंद्र मोदी या नेतृत्वाखाली एकत्र आलेले 2014 मध्ये दिसतील असं वाटतं आपल्याला? जास्त येतील. सत्ता जवळ आल्यामुळे असेल हे कदाचित. मी तुम्हाला एक विचारतो, गूळ तुम्ही बघितलेलं असेल, गूळ असतो तिकडेच मुंग्या येतात. गूळ जर गेला संपला मुंग्या कशाला येतील? सो सत्तेकडे लोक येतात. त्यामुळे मला ते कोएलिशनचा हे एक मोठंसं दिसत नाही. प्रत्येक पक्ष सोडून काँग्रेस हा भारतीय जनता पक्षाबरोबर अलायन्स करून गेलेला आहे की तुम्ही दाखवा कोण नाही केलं ते जगातले मग कशाला बोलतायत ते? कोण बोलताय? कम्युनिस्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर इनडायरेक्ट अलायन्स केलेले. जनता पार्टी जेव्हा आली आपली VP सिंग त्यावेळी कम्युनिस्ट पण सपोर्ट करत होते. म्हणजे प्रत्येकाने पाहिजे तेव्हा BJP बरोबर सत्तेच्या इक्वेशनमध्ये, याचा अर्थ पॉलिसीज आर फॉर गेटिंग वोट्स. दुसरी गोष्ट आहे, इलेक्शनपर्यंत एक ॲटिट्यूड असतो, इलेक्शननंतर दुसरा ॲटिट्यूड असतो अनेकदा. आणि त्याचं कारण आहे, इलेक्शनपर्यंत तुम्ही पूर्वीच जर काही कन्सिडर करायला लागलात तर तुम्हाला लोक वोट कोण देईल? इलेक्शन नंतरची सिच्युएशन जर समजा अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाला 200 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि जर पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमत होऊ शकलं नाही, तर प्लॅन बी म्हणून जी काही नावं आहेत त्यात एक नाव अर्थातच आपलं आहे. ते सगळ्या वर्तमानपत्रांनी ठरवलेलं आहे. पण मला वाटतं प्लॅन बीची आवश्यकताच पडणार नाही. माझ्या हिशोबाने भारतीय जनता पक्षालाच 240 प्लस 272कडे किती पुढे जातील ते मला माहीत नाही. पण मी प्रेडिक्ट करू शकतो 240 प्लस NDA घेऊन 272च्या जवळपास. आणि मी हे पॉलिटिकल याच्याकरता सांगत नाही, देशातली स्थिती तशी आहे की आज लोकांना डिसिजिव्ह नेता पाहिजे आणि ह्या देशामध्ये त्या लेवलवर पोचलेला डिसिजिव्ह नेता एकमेव आहे आणि ते म्हणजे नरेंद्रजी. त्यामुळे त्यांना ते नाही तर हा प्लान बी करण्यात अर्थ नसतो. कोंढाण्यावर जेव्हा हल्ला केला होता तेव्हा सूर्यराव यांनी लोकांना सांगितलं, मावळ्यांना पळू नका म्हणून सांगितलं. पळून काय फायदा होणार? शेलार मामाने पळून काही फायदा होणार नाही, दोऱ्या कापलेल्या आहे. आम्ही दोऱ्या कापून टाकल्या कधी. आता काय झालं तरी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री करूनच बसायचं. त्यांना जर अशा सक्षम आणि डिसायझिव्ह नेतृत्वाची गरज तिकडे लागली तर दिल्लीतल्या एखाद्या वजनदार कॅबिनेटमध्ये आम्हाला गोव्याचे मुख्यमंत्री बसलेले दिसतील का? मी आता माझं टार्गेट गोवा हेच आहे. परिस्थिती म्हणजे आता हे सांगितल्यानंतर स्पेक्युलेशन चालू होऊ शकतं. परिस्थिती कशी असेल याच्यावर अनेक गोष्टी ठरतात. त्यामुळे मी नंतरच्या याच्यावर माझ्या डोक्यामध्ये दिल्लीला जाणं नाही. काय होणार आहे मला काय माहिती आहे, ती काय स्थिती होईल कशी होईल. पण मला स्वतःला जर विचारलं तुम्ही तर उत्तर त्याचं नाही असं. आणि मला नाही वाटत की देर आर सफिशियंटली गुड पीपल, कॅपेबल पीपल विथ द पार्टी. वाय शुड आय गो अँड जम्प इन दॅट वेन आय ऑलरेडी एम डुईंग समथिंग फॉर माय पार्टी. गोव्यात सुशेगात आहात किंवा खुश आहात असं आपण म्हणू? सुशेगात नाही, मी गोव्यात समाधानी आहे. 17 जानेवारीला काँग्रेसची बैठक आहे आणि त्यात
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांची उमेदवारी घोषित होईल आणि त्याचबरोबर असा एक अंदाज आहे, अटकळ आहे, की प्रियांका गांधी सुद्धा राजकारणात सक्रिय होतील. 2004 साली मार्च महिन्याच्या 2 तारखेला राहुल गांधी यांची एंट्री झाली. 98 साली सोनिया गांधी आल्या होत्या. 85 साली राजीव गांधी आले होते. या 17 जानेवारीला राहुल यांचं पंतप्रधानपदासाठी उमेदवार असणं आणि प्रियांका यांचं राजकारणात सक्रिय होणं भारतीय जनता पक्षासाठी कितपत धोक्याचं आहे असं वाटतं? मी एवढंच सांगतो, बुडालेल्या जहाजाला कॅप्टन बदलला म्हणून काही फरक पडत नाही. काँग्रेसचं जहाज जवळजवळ पूर्ण बुडालेलं आहे. आता पूर्वी कॅप्टन बदलले आणि एक कॅप्टन तर बुडवण्यात जबाबदार आहे. प्रियांका गांधी मला माहीत नाही लीडर म्हणून कशा आहे, पण राहुल गांधी वॉज अनडिक्लेअर्ड कॅप्टन. ही वॉज डुईंग बॅकसीट ड्रायव्हिंग ऑल दिस टाईम. सो जहाज बुडण्यामध्ये जहाज बुडण्यामध्ये मनमोहन सिंग जरी रडार घुमत असले किंवा ते चाक घुमत असले तरी ते या बाजूला फिरव त्या बाजूला फिरव हे सांगणारा राहुलच होता मागे. सो व्हॉट डिफरंट डज इट मेक? वी हॅव सीन इज कॅपॅबिलिटीज अँड कॅपॅसिटीज. काही वैयक्तिक प्रश्न आहेत. आपली दिनचर्या कशी असते? कारण उत्सुकता आहे, कारण आजकाल काय माहिती का, मुख्यमंत्र्यांची दिनचर्या, त्याचं पहाटे उठणं, त्याचं साधं राहणं, त्याचं मफलर गुंडाळणं, त्याचं रेल्वेने प्रवास करणं, याची फार चर्चा असते. मी रेल्वेमध्ये प्रवास करत नाही, कारण एकदा मला वाईट अनुभव आला. घरी आलो परत ते ढेकून घेऊन आलो सगळं. त्यामुळे सगळे 4 दिवस मला सोफावर झोपावं लागलं, कारण नंतर सगळे स्प्रे करून. रेल्वे भरपूर, आता मुंबईची रेल्वे मला माहीत नाही, पण बाकी रेल्वेमध्ये भरपूर ढेकून असतात असं मला साक्षात्कार त्याविषयी लक्षात आला. पण रेल्वेमध्ये गोव्यात तशी रेल्वे प्रवास करण्यासारखी नाही. बस आवश्यकता कधी पडत नाही आणि गेलो तर त्याला 2 दिवसांनी पोचणार. मला एक वाटतं, असं मी परत सांगतो, की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं राहावं, साधं राहावं, पण मुख्यमंत्र्यासारखं राहावं. तुम्ही जर मुख्यमंत्र्यासारखं राहिलं नाही तर तुम्ही एफिशियन्सी तुमची डाऊन होईल आणि तुम्ही जेवढी कामं करण्याची आवश्यकता आहे ती तुम्ही कामं करू शकणार नाही. त्यामुळे मला वाटतं की काही गोष्टी या आवश्यक आहे, जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या घेतल्याच पाहिजे, केल्याच पाहिजे. याच्याबद्दल मी ठाम आहे. बरोबर आहे. म्हणजे मला कोणी सांगितले, मला कोणीतरी सांगितलं, तुला तो काय लाल दिवा काय मोठाचा फरक पडत नाही, तू तो लाल दिवा काढलास तर काय एवढंसं होईल. म्हटलं काही होणार नाही. मी इनफॅक्ट सुप्रीम कोर्टचा निर्णय येण्याच्या अगोदर विचार करतो कशाला पाहिजे, पण म्हटलं आता माझ्या लक्षात असं आलेलं आहे की त्या लाल दिव्यालाही कधी कधी उपयोग असतो आणि तो स्पेअरिंगला वापरायचा असतो आणि सरकारी कामाकरता वापरायचा असतो, वैयक्तिक कामाकरता नाही वापरायचा असतो. तेवढं तुम्ही भान ठेवलं की विषय संपला. तुमची दिनचर्या कशी आहे सर? 5-5:30ला उठतो, रात्री 11-11:30 12पर्यंत काम चालू असतं, 12-12:30ला झोपतो. यात कधी वाचन किंवा स्वतःच्या छंदांसाठी वेळ मिळतो? सगळं चालू असतं, वाचन चालू असतं. या आठवड्याला 1-2 पुस्तकं संपवतो मी. तुम्हाला मी इतकी अनेक वर्ष पाहतोय, जवळून पाहतोय, केवळ लांबून बघतोय. तुमचा स्वभाव असा आगळपगळ मोकळा आहे. जे आहे ते मनात आहे तेच तुमच्या ओठावर राहणार. कधी त्यात आडपडदा काही नसतो. दिल्ली दरबारच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट उंचीवर राजकारणात गेल्यानंतर हा गुण घातक असू शकतो असा अनुभव अलीकडेच भारतीय जनता पक्षातल्याही अनेक नेत्यांना आलेला आहे. मला वाटतं तुम्हीच विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी IITian, तो IITian. मी गोव्यात सुखी आहे, तो दिल्लीत सुखी आहे. प्रेक्षको, गेले तासभर आपण गप्पा मारत होतो भारतीय जनता पक्षाच्या आम आदमीशी आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्याच्या खास कामांविषयी. आपल्या आम आदमीनं त्याच्या खास कामानं स्वतःला खास पद मिळवून दिलं. स्वतःचं असं साधं असणं त्यांनी कधी मिरवलं नाही, सिद्ध केलं ते फक्त आपलं काम आणि आपल्या कामातूनच. मनोहर पर्रीकर आज इतक्या व्यस्त दिनक्रमात झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी जो वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद. झी24 तास, एक पाऊल पुढे.